कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतरही घाऊक बाजारात नकारात्मक वातावरण पाहायला मिळत असून कांदा दरात प्रति क्विंटल 250 रुपयांनी घसरण होऊन बुधवारी ते 1250 रुपयांपर्यंत झाले। निर्यात शुल्क रद्द करण्यात कालव्यत्यय झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केला आहे। तर रमजान ईदच्या सुट्टीमुळे परदेशातून चालू आठवड्यात मागणी नसल्यानं निर्यातदारांचं म्हणणं आहे। मार्च अखेरीस केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला। 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु दरात सुधारणा होण्याऐवजी ते आणखी गडगडले। बुधवारी लासलगाव बाजार समितीत सुमारे 12,000 क्विंटलची आवक झाली, त्यात सरासरी 1250 रुपये भाव मिळाला। 27 मार्च रोजी हे दर 1,500 रुपये होते। निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं दिरंगाई केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। 22 मार्चला घेतलेल्या निर्णयाची 1 एप्रिलला अंमलबजावणी केली गेली, याकडे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं लक्ष वेधलं। आखाती देश मलेशिया, इंडोनेशिया ही भारताची कांद्याची प्रमुख बाजारपेठ आहे। या देशांमध्ये रमजान ईदची साप्ताहिक सुट्टी असल्यानं सध्या भारतीय कांद्यास लगेचच मागणी नाही। पाकिस्तानकडून बहुतांश कांदा इथे निर्यात केला जातो। ही बाजारपेठ हळूहळू ताब्यात येण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल। एप्रिलपर्यंत भारतीय कांद्याला मागणी येण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारनं आता निर्यातीवर अनुदान आणि दरात सुधारणा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे।